पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावरती येणार आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पुरस्कारावरनं संजय राऊत यांनी थेट पवारांना सल्ला दिला होता. साहित्य संमेलन आयोजकांवरती सुद्धा टीकेचे बाण सोडले होते. त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावरती दिसणार आहेत. दिल्लीमध्ये संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ही नेते मंडळी एकत्रित येणार आहेत. नवीन महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम पार पडेल. त्यामुळे आज हे दोन्ही नेते मंडळी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावलेत. शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. राजापूरचे माजी आमदार राजन साळवीही शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं माफी मागायला हवी अशी मागणी राणेंनी केली. राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक माहीत नाही. दुसरं कोणीतरी त्याला ट्विट लिहून देतात असा टोला लगावला. राहुल गांधींच्या मेंदूला मूळव्याध झालाय का असं म्हणत डॉक्टर ज्योती वाघमारेंनी राहुल गांधींवरती बोचरी टीका केली. जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष राहुल गांधींनी दाखवला. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहेल असं वाघमारे म्हणाल्या. देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काही बोलूच नये. गांधी परिवारानं केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी. राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलं. पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आमचं धोरण आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची असल्यामुळे सगळ्या माजी नगरसेवकांना भाजपात घेतलं असं विधान नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलं. नगरसेवकांची घरवापसी आणि संदीप नाईकांच्या प्रवेशावरील प्रश्नावरती गणेश नाईकांनी बोलणं टाळलंय. प्रश्न विचारताच गणेश नाईकांच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत निघणं त्यांनी पसंत केलं. ज्या जनतेनं राज्य चालवायला बसवलंय त्या जनतेपासून कसली भीती, त्यांच्यापासून संरक्षण कशाला असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला. मला सुरक्षा नको हे मी आधीपासूनच सांगितलं होतं असं कोकाटे म्हणाले. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही मस्ती खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला. तसंच अवैध धंदे बंद केले नाहीत तर फरफटत नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं. बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. यावेळी आजी आणि माजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरनं राजू शेट्टी यांनी सरकारवरती हल्लाबोल केला. नेता तस्कर, गुंडा अफसर हेच खरं तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत. यातून राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडीवरती पांघरूण घालून अमाप पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर भाजपच्या मुख्यालयामध्ये ही बैठक संध्याकाळी 4 वाजता होणार आहे तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भाजप शासित राज्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीत आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि हा सोहळा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. साताऱ्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
बीडमधील अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत. न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले. कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळले. ही माहिती मिळताच वन विभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं. राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची हानी होत असल्यामुळे राज्य सरकार आता कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा वापर करणार आहे. या कृत्रिम प्रज्ञा प्रणालीच्या वापरामुळे लोकांचे जीव वाचणार आहेत. राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण शहर असल्याची नोंद करण्यात आली. तापमानात वाढ झाल्यामुळे कमाल तापमान 38 अंशांवरती गेलं. पहाटेच्या सुमारास काही काळ गारठा तर सकाळी 11 नंतर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. राज्यात तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुण्यात 35.8 अंश सेल्सिअसवर तापमान गेलंय. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्यानं देऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठीची तजवीज केली आहे. तूर ठेवायला गोदामं नसल्यामुळे खरेदीला विलंब झालाय. परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्यामुळे खरेदीतला मोठा अडथळा दूर झालाय. नाशिकमधील देवळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी आता होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिले. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजू शिंदे पुन्हा भाजपात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे. त्यातून पक्षात 2 गट पडले. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल 10 जूनला जाहीर होईल. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीनं हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर येणार. महादजी पुरस्कारावरनं केलेल्या टीकेनंतर दोघेही प्रथमच एका मंचावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना करणार मार्गदर्शन. मिळालेली सुपारी वाजवण्यासाठी दमानिया उतावेळ. धनंजय मुंडेंचा दमानियांवरती पलटवार. करुणा मुंडेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. धनंजय मुंडे आणि सुरेश धस भेटीनं देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्येही छेडाछेडीची शक्यता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप तर भेटीसाठी भाजपनं धसांवर दबाव टाकल्याचा दावा. पुण्यामध्ये जीबीएसचा आणखी एक बळी. नांदेड सिटीत राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू तर जिल्ह्यात मृतांचा आकडा 11वर. राज्यात फेब्रुवारी महिन्यातच तापमानात मोठी वाढ. मुंबई आणि पुण्यात पारा 35 पार तर सोलापुरात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश शर्मांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ. रामलीला मैदानावरती आज पार पडणार शपथविधी सोहळा.